भाजी आणायचं आणि भाजीला धुवायची, चांगली डाळ भिजवायची, चण्याची डाळ, मग लसणाची चटणी आम्ही बनवायचं, घोळाची भाजी बनवायचं. चिलाची भाजी कशी बनायची, चिगळ बनतात, ती काढून आणायची, बारीक बारीक पत्ते असतात ते काढून आणायची एवढी, आणि ती धुवायची चांगली 2-3 पाण्याने आणि हलकीशी वाफवायची आणि मग ते बेसनमध्ये घालायची. बेसन बनवायचं घट्ट आणि त्यात ढवळायची कांद्याचं बेसन. लाल लसूण चटणीने लय चांगली लागते सुकी भाजी चिलाची. चिगळ भाजी ना लय चांगली लागते, ते पण आम्ही बनवायचं. घोळाची भाजी बी बनवायचं, चिलाची भाजी बनवायचं. पण पात्राची भाजी लय करून नाही वाढलेली असायची, ती मोठी वाढायला लागते, एवढं मोठी पानं, मग नेमकी पानं काढायला लागते. ती उगायला 1-2 महिने लागतात. हे लवकर उगतात भाज्या 8-15 दिवसात आणि कवळ्या कवळ्या काढायला घावतात आणि चविष्ट लागतात आता ह्या दिवसामध्ये. मग पावसाच्या दिवसात काढता येत नाही, पाऊस सुरू असल्या आत्ताच काढता येते. अशा भाज्या खावाव्या, त्या चांगल्या असते. गरमी आपली निष्ठ होते. एवढी आपण गरमी सोसली ना 2 महिना, एप्रिल मे, ते गरमी जाते त्याने खाल्लं म्हणजे. भातावर भाकरीवर ज्वारीच्या छान लागते. असे भाज्या बघावा, कराव्या गावच्या लोकांनी, छान लागतात त्या भाज्या. आपल्या शेताच्या कडाला माळाला उगलेल्या त्या भाज्या आधी खावाव्या. त्या या दिवसात, गरमीच्या दिवसात चांगलं असतं, आपल्याला थंडक देते ती भाजी. भातावर खायला, भाकरीवर ज्वारीच्या छान.